बऱ्याच वेळा असं होतं, की काही केसेस वर्षानुवर्ष चालतात. हो, हो. खूप तारकावर तारखा हो, हो. निघतात. हो. तर यामागचं काय कारण असतं? पुष्कळ कारणं असतात. अच्छा. पुष्कळ म्हणजे पुष्कळ कारणं असतात. एक तर काय आहे ना, एकदा पहिले पोलिसांकडे केस येते. पोलिसाकडून चार्जशीट यायला काही वेळ लागतो. हं. चार्जशीट आल्यानंतर आरोपी तोपर्यंत बेलवर सुटलेला असेल, तर त्याला आणायला वेळ लागतो. मग त्याच्यानंतर साक्षीदार कुठे-कुठे आहेत ते मिळून येत नाहीत. आणि आपल्याकडे सगळ्यात महत्त्वाचा प्रॉब्लेम म्हणजे साक्ष द्यायला लोकच येत नाही. हं. साक्ष देणं म्हणजे त्यांना दिवसभर कोर्टात वाया घालवणं, ते त्यांना साक्ष द्यायलाच यायला नको असतं. हं. ते म्हणतात, की आम्हाला नाही, आम्हाला साक्षच द्यायची नाही. बरोबर. यायचंच नाही आणि साक्षीदार आणल्याशिवाय तुम्ही केस कशी करणार? बरोबर, बरोबर. तो एक प्रश्न असतो आणि दुसरा असतो अडजॉर्नमेंट घेतात. वकील मंडळी पण भरपूर अडजॉर्नमेंट घेतात किंवा कोणाला काही प्रॉब्लेम असेल, ह्या बाजूची केस चांगली असेल तर ती बाजू घेते, ती बाजूची असेल तर तो बाजू घेतो. दोघे जण मिळून आपली वेळ काढत राहतात. म्हणजे पुष्कळ कारणं असतात आणि कोर्टात इतक्या केसेस असतात, की त्याला जजला तरी कुठे वेळ मिळतो फटाफट म्हणजे सगळ्या केसेसला वेळ द्यायला. त्याला पण खूप याच्यानी विचारांनी घ्यावंच लागते. असं बरोबर, होतं. बरोबर, हं. बरोबर. सामान्य माणसांमध्ये अशी एक धारणा आहे, की सामान्य माणसाने कोर्टाची पायरी चढू नये. हो, हो. असं एक लोकांमध्ये जनरली असतं. त्यामुळे बरेच वेळा लोकं केस करायला पण जात नाहीत. हो. अ, तर ही मानसिकता लोकांची कशी कशी बदलता येईल? ती म्हणजे तुम्हाला मुळापासूनच मानसिकता बदलायला पाहिजे. कारण तुम्हाला कोर्टात न्याय मिळेल, ही तुम्हाला एक विश्वास तर ठेवावाच लागेल. बरोबर. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काय, जे काही घडलं, जे सत्य आहे, ते कोर्टात येऊन सांगितल्याशिवाय काहीच होत नाही. हं, हं. लोकं कोर्टात का येत नाही? त्यांना असं वाटतं, की इतक्या वर्ष चालवलं आणि झालं काय शेवटी? तो तो सुटला आरोपी. हं. पण तो का सुटला? ह्याचं बघा ना तुम्ही. कारण तुम्ही साक्ष द्यायलाच येत नाही. का तर म्हणजे समजा एखाद्या मुलीवर अत्याचार हं. झाला, तर तो थोडे एखाद वर्ष निघालं. मग त्या मुलाकडचे त्या मुलीकडे जातात. "झालं गं, तुझं तर जीवन असंच झालं. आता शेवटी आमच्या मुलाला काय हे आहे. हं. आमचा मुलगा आता म्हणजे त्याचं जीवन कशाला?" असं वगैरे करून तिचं म्हणजे कोणी हे करतात आणि असं त्यांना वाटतं, की चला जाऊ द्या, संपवू द्या, आपसात हे करून टाकू. पण ते आपसात करण्याचा प्रश्न नाही आहे तो. हं. कारण तुमच्यावर झालेला लैंगिक छळ तो एका व्यक्तीविरुद्धचा किंवा स्त्री विरुद्धचा नाही, पूर्ण समाजाचा विरुद्धचा आहे, स्त्री जातीच्या विरुद्धचा तो आहे. हं. त्याला असं करून कसं होईल? हं. आणि ते असं म्हणजे अ, जात नाही, मग येतच नाहीत ते मग कोर्टात. मग ते साक्षच देत नाही. दिले तरी मग ते फितूर होतात आणि मग तो आरोपी सुटतो. हं. त्यामुळे लोकांना असं वाटतं, की काय फायदा आहे कोर्टात जाऊन? पण कोर्टात तुम्ही छोटासा पंचनामा करायचा असला ना, हं. तरीही साक्षीदार मिळत नाहीत पोलिसांना. कारण आम्हाला कोर्टातच जायचं नाही. शहाण्याने कोर्टाची पायरी चढू नये नाही, उलट शहाण्याने कोर्टाची पायरी शहाणपणाने चढावी. एवढं अच्छा. शहाणपणा ठेवावं, की आपण कोर्टाची पायरी चढावी आणि न्याय मागावा. बरोबर, न्यायासाठी तुम्ही ती पायरी चढा. दुसऱ्याला तरी न्याय द्यायसाठी चढा. बरोबर. कारण ते होतच नाही ना. हं. साक्षच झाली नाही तर काय होईल? साक्षीचं किती आता जसं मुलीवर अत्याचार झाला हं, एखाद्या मुलीवर. तर सगळे म्हणजे पहिले तर एकदम वातावरण असं तयार होतं. ती तर अगदीच गळालेली असते. हं. मग वातावरण कसं तयार होतं माहिती आहे का? की जाऊ दे आपल्या घराची लाज जाईल, आपलं सगळं समाजात हे होईल, असं होईल, तसं होईल, ते होईल. आणि मग तो एक विचार तो होतो आणि मग ते नको जायला असं वाटतं. पण ती आज गेली नाही, तर तो पुन्हा 10 पिढींना खराब करेल ना. हो. तो तो किती हे होईल, हं. हा विचार नाही येत ना. हं. आणि मग ती गेलीच लवकर जात नाही. लवकर गेले नाही तर एवढंच नाही. बलात्काराच्या केसेसमध्ये लवकर रिपोर्ट देणं खूप गरजेचं आहे. बरोबर. कारण त्याच्यामुळे एव्हिडन्सेस पूर्ण मिळतात. मेडिकल एव्हिडन्सचं खूप महत्त्व असतं. हं. त्यामुळे ते सगळं होणं खूप गरजेचं आहे. हं. आणि सगळ्यात जास्त हे समजायची गरज आहे, की हा अन्याय जो होता ते एका व्यक्तीवरचा नाहीये अन्याय, साऱ्या समाजावरचा अन्याय आहे. बरोबर. एक तुमच्या समाजाचा घटक पूर्ण हे होतो आहे. हं. बळी ठरतोय तर त्याला तुम्ही कसं काय हे करताय? हं, हं. त्यामुळे ही प्रवृत्ती जी आहे ना म्हणून खूप आवश्यक आहे, की लवकर रिपोर्ट दिला पाहिजे. बरोबर.